धनंजय देशमुखांनी वैद्यकीय तपासणी करण्यास नकार दिलेला आहे। संतोष देशमुखांच्या आईची तसंच मुलगी वैभवीची आरोग्य तपासणी करण्यात आली। सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला 77 दिवस पूर्ण झालेत। धनंजय देशमुखांसह मस्साजोगच्या ग्रामस्थांनी अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली आहे। खासदार सुप्रिया सुळेंनी सरपंच संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांना फोन केला। मस्साजोगमध्ये अन्नत्याग आंदोलन सुरू आहे आणि आंदोलनाची माहिती घेण्यासाठी सुप्रिया सुळेंनी हा फोन केला। तुमची आणि आईच्या प्रकृतीची काळजी घ्या असं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। संदीप क्षीरसागर यांनी देखील देशमुख कुटुंबियांची भेट घेतली। यावेळेस त्यांनी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना मदत करणाऱ्यांना अटक का होत नाही असा सवाल विचारला आहे। मस्साजोग ग्रामस्थांच्या आंदोलनाला वारकरी संप्रदायाने पाठिंबा दिलेला आहे। वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी भागचंद महाराज झांजे यांनी स्वतः आंदोलनस्थळी उपस्थित राहून पाठिंबा दिलेला आहे आणि अन्नत्याग आंदोलनामध्ये सहभाग घेतला। तर मस्साजोग इथं सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाला मनोज जरांगेंनी भेट दिली। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाबद्दल जरांगेंनी असमाधान व्यक्त केलेलं आहे। त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील त्यांनी निशाणा साधला। शिंदे सरकार असतं तर सगळ्यांना आत टाकलं असतं असं म्हणत जरांगेंनी शिंदेंचं कौतुक केलंय।